हॅलो नमस्ते राम राम मंदिर. तर मी गणेश तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ट्रेक मने यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आपण भरपूर महिन्यातून आज भेटतोय. तर आज आपण आलेलो आहोत हरिहरेश्वरला. आणि हरिहरेश्वरला आल्यानंतर हे बघा आपल्या मागे हा मंदिर आहे आणि मंदिराच्याच बाजूला हा सगळा जो काय परिसर दिसतोय हा पार्किंगचा एरिया आहे. तर आज आपल्या बरोबर हरिहरेश्वरला आलेले आहेत आपले मित्र आणि ते कोण कोण आहेत तुम्हाला माहितीच असतील. आता हा आपला ट्रेकिंगचा ग्रुप आधीचा होता. आता आम्ही एक साथ ट्रेक केली नाहीये पण आम्ही ही ट्रिप नक्कीच एक साथ करतोय ह्या वेळेस. तर आपल्याबरोबर आलेले आहेत विशाल मसने, कैलास दादा खडे आणि प्रमोद दादा तांबोळी. अजून दोघे जण आहेत. त्याने तर भरपूर ऊन लागतोय. अजून तिघे जण आहेत मित्रांनो. कोण आहे? अरे दादा आमचे उमेश दादा घाटे यांना तुम्ही ओळखतच असाल. आणि संभाजी दादा रुठे, वासरकाटाची तोप म्हणून समजले जाते संभाजी दादा रुठे. आणि हे आमचे लाजाळू कॅप्टन कूल सागर साळवी. तर आता सर्वांची ओळख झालेली आहे. आता आपण थेट जाणार आहोत मंदिराकडे. चला तर मग आता जाऊया. आताच आमचे प्रमोद तांबोलीने एक चांगलंच वाक्य म्हणाले. काय प्रमोद, एकदा बोल. प्रमोद, थेट देवाशी भेट. आपण कोकणात येतो आणि कोकणामध्ये आल्यानंतर कोकणातला हा प्रकार जर आपल्याला दिसला नाही तर कोकण कसलं. आपण याचं चालू केलं ना तर आपल्याला इथे विठोबा रुक्माईचं मंदिर लागतं. एकदम स्टार्टिंगलाच दिसतं हे मंदिर. हे बघा, हे सगळे बोलतात की आपले ब्लॉग फेमस होत नाही तर हा ब्लॉग ते फेमस करणार आहेत. आता बघा तुमच्या हातामध्ये आपली इज्जत आहे. नक्कीच हा ब्लॉग फेमस करा. आणि हाच नाही सगळेच ब्लॉग आपले फेमस करा. कारण की तो ब्लॉगर असतो, यूट्यूबर असतो, तो खूप मेहनत घेतो ॲक्च्युली एक व्हिडिओ बनवण्यासाठी. खूप त्यांना रिटेक्स वगैरे घ्यावे लागतात. तर बघा, लाभू द्या तुमचा सपोर्ट. तर आता जिथे आपण आलेलो आहोत ना तर आमचे गायडर, आमचे गाडीचे चालक प्रमोद दादा तांबोळी हे आधी इथे आले होते. तर ते आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी जाण्यापूर्वी तिथली माहिती देत आहेत. तर ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ. आता प्रमोद आपल्याला सांगतोय. सांग प्रमोद. हा आपला हरिहरेश्वरचा मुख्य मंदिर आहे. आणि त्याच्या पुढे आपण पाहतात वरती जाणारी माणसं दिसत आहेत. हा, त्या रस्त्याने आपल्याला वर जायचं. नंतर म्हणजे आपल्याला ह्या रस्त्याने वर जायचंय. त्यानंतर एक निसर्गरम्य असा नजारा आपल्याला बघायला भेटणार आहे. आपण पुढे पाहणारच आहोत तो. तिथून नंतर आपल्याला उतरल्यानंतर आपल्याला तो पुढचा टेकडी आहे ती पूर्ण फिरून मंदिराच्या सभोवताली जाऊन आपल्याला रिटर्न ह्या बाजूने ह्या हाताने यायची आपल्याला. अच्छा, म्हणजे आपण गाडी पार्क केली त्या साईडला. ओके, म्हणजे आपण ह्या साईडला येणार. म्हणजे आपण इथून निघणार आणि नंतर पुन्हा फिरून येणार. तर चला स्टार्ट करूया. आता आपण मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि इथेच आपल्याला तुळशी वृंदावन दिसतंय. आणि तुळशी वृंदावनाच्या समोरच हे बघा त्याच बाजूला आपल्याला छोटीशी तोप दिसते. आता इथे ना गणपतीचं मंदिर आहे. परंतु हे विशेष कशामुळे झालेलं आहे कारण की गणपतीची सोंड असते ती डाव्या साईडला असते. परंतु इथे जे काही आपल्याला गणपतीचं दर्शन होत आहे त्या गणपतीची सोंड ही उजव्या साईडला आहे. हे बघा, हे बघा. तर आता आपण गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता बाजूला हनुमानाचं मंदिर आहे. तुझे ठाई माझी भक्त. तर आता ना इथे आपल्याला मंदिराच्या मागून जायचंय. आपण इकडून आलोय. हे बघ दोन स्तंभ आहेत ना तिथून अशी एंट्री आहे. आणि आता आपल्याला इकडून जायचं आहे. आता महाशिवरात्री येणारच आहे त्यामुळे मंदिराची सजावटीचं काम चालू आहे इकडे. आणि हे जे काही वरती जातात ना तर वरती जाऊन आपल्याला निसर्गरम्य दृश्य बघायला भेटतात. आणि काही अशा प्रकारे हा रस्ता फिरून फिरून मुख्य मंदिरामध्ये जातो. सांगितलं इथे आल्यानंतर हा डिवायडर आहे.
तुम्ही ह्या साईडने गेलात तर मंदिराकडे जाल दर्शनासाठी, आणि ह्या साईडने गेलात तर तुम्ही प्रदक्षिणा मार्गाकडे जाल. तर आता आतमधून आपण जाऊन आलो, आता आपण चालत प्रदक्षिणा मार्गाकडे. तर इथूनच आपल्याला आता वरती जायचंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच हे बघा मंदिराचे कळश हा एक, आणि मुख्य मंदिराचा कळश हा आहे बघा, हा मुख्य मंदिराचा कळश आहे. हरिहरेश्वरला आल्यानंतर जे तुम्हाला मी प्रदक्षिणा मार्ग सांगितलं, तर त्या प्रदक्षिणा मार्गाने जर तुम्ही आलात तर तुम्हाला हा एक निसर्गाचं सौंदर्य, निसर्गाचं एक अनोखं रूप तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आता आपण वरून खाली आलोय, आणि खाली आल्यानंतर काही अशा प्रकारे इथे पाहायला मिळतं. तो काही प्रदक्षिणा मार्ग आहे ना, तो बघा इकडून चालू होतो, आणि आता तुम्हाला जे काही सर्व लोक दिसत आहेत जाताना, ती सर्व प्रदक्षिणा मार्गानेच जात आहेत. आता आपण सुद्धा त्याच मार्गाने चाललोय, आणि तुम्ही हा हरिहरेश्वरचा समुद्र किनारा आणि हा समुद्र इथून जाताना याचा अनुभव घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. आम्ही समुद्र किनारे आलेलो आहोत, आणि आमचे विशाल दादा मसने आमच्या जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देत आहेत. क्रिकेट खेळायचं आम्हाला इथे, आणि इथे नंबर्स पाडलेत. हे दोघे इथेच आहेत, ते दोघे तिकडे स्पोर्ट्स जे आहेत ॲक्टिव्हिटीज ते पर पर्सनचं रेट काढायला गेलेत. आणि तुम्ही बघा आता दिव्यागरच्या बीचवर गर्दी जास्त नाही आहे. आणि ह्या चालल्या स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदा करणारे बॅटिंग काय खेळायचं. बॉक्स सगळे 4 रन 4 मित्रांनो, कशात काय नाही, कसा खेळायचे, कोण खेळल काय कळतच नाही यांचा मला. पहिले करण्याची आयकर करणार, बरोबर आहे, कारण की मी पहिला आहेच. मला एकदम मस्त, एकदम हलका हलका वाटतं. मित्रांनो, केवढा मोठा बॉक्स पाडलाय बघा, केवढा मोठा बॉक्स पाडलाय. हे आमचे वासरे खोंड्यामधले संभाजी दादा रुटे. आता हे पण काय चाललंय रे. आपण काल आलो ना, तर काल आपण इथं राहिलो ह्या गेस्ट हाऊस मध्ये. जर तुम्हाला रिजनेबल हवा असेल तर हा गेस्ट हाऊस तुमच्यासाठी प्रॉपर आहे. म्हणजे 1 ते 1.5 हजारामध्ये तुम्ही फ्रेंड्स येत आहेत आणि तुम्हाला 1 ते 1.5 हजारामध्ये रूम हवी आहे, तर तुम्ही इथे येऊन राहू शकता. आपण आलेलो आहोत रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर. ही जी काही अशी इथे 2 मंदिरं आहेत बघा. ही एक रूपनारायण मंदिर आहे, एक सुंदर नारायण मंदिर, अशी 2 मंदिरं आहेत. आणि इथून जर तुम्ही सरळ गेलात तर तुम्ही डिरेक्टली बीचवर जाल. आणि आजूबाजूचा परिसर आणि इथेशी तुम्ही गाडी पार्क सुद्धा करू शकता. आपण आलेलो आहोत श्री सुवर्ण गणेश मंदिर.
आणि हा बघा मंदिर. आता थोडीशी गर्दी झाली इथे. आमचे उमेश दादा घाटे, संभाजी दादा रुटे, प्रमोद दादा आणि कैलास खडे. विशाल आणि सागर तिकडून गेले. मित्रांनो इथं सुवर्ण गणेश मंदिर आहे. श्री सुवर्ण गणेशाच्या समोरच आपलं लक्ष वेधून घेतं ते म्हणजे आपले मारुती राय बजरंग बली. तर आता आपण आलो दिघीला. आणि जर तुम्ही दिघीला आला असाल तर इथून आपल्या जंजिरा किल्ल्यावरती पण जाता येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अलिबागला जायचं असेल तर इथूनच ही फेरी आहे. या फेरीतून आपल्याला जाता येतं. आता ही इथं जेट्टी जी आहे ना ही 1-1 तासाने निघते. सकाळी 8 पासून चालू होते. 8, 9, 10 असं यांचं टायमिंग आहे. आता जेट्टीमध्ये गाड्या लोडिंग करायला चालू केले. एक गाडी आली. अशा रिवर्स गाड्या येत आहेत बघा. अशा रिवर्स गाड्या आणाव्या लागतात.